म्हसरूळ शिवारातील आदिवासी धोंगडे परिवाराची जमीन अडकली, न्यायासाठी आमरण उपोषण. आदिवासी कुटुंबाच्या जमिनीचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी. प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष. नाशिक म्हसरूळ शिवारातील आदिवासी धोंगडे परिवाराच्या मालकीची आदिवासी जमीन विविध प्रशासकीय व कायदेशीर प्रक्रियेत अडकून पडल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी संबंधित कुटुंबाला न्याय मिळावा आणि त्यांच्या जमिनीबाबतचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा या मागणीसाठी धोंगडे परिवाराने आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला. धोंगडे परिवाराच्या म्हणण्यानुसार त्यांच्या पूर्वजांच्या मालकीची जमीन असूनही सदर जमिनीबाबत आवश्यक कार्यवाही होत नसल्याने कुटुंबाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक वेळा संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही प्रश्न सुटला नसल्याचा आरोप परिवाराकडून करण्यात आला. आदिवासी जमिनीच्या हक्काचा प्रश्न हा अत्यंत संवेदनशील असून आदिवासी कुटुंबाच्या जमिनीबाबत शासनाच्या नियमानुसार पारदर्शक व कायदेशीर कार्यवाही होणे आवश्यक आहे. त्यामुळे धोंगडे परिवाराच्या तक्रारीची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन संबंधित कागदपत्रांची तपासणी करावी, जमिनीची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि प्रलंबित प्रकरणाचा तातडीने निपटारा करावा अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान आमरण उपोषणामुळे प्रशासनाच्या या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याचे आवाहन निर्माण झाले. संबंधित अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्यांवर योग्य तो निर्णय घ्यावा आणि आदिवासी धोंगडे परिवाराला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. धोंगडे परिवाराच्या जमिनीचा प्रश्न नेमका कोणत्या कारणांमुळे प्रलंबित आहे याची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांची भूमिका स्पष्ट करावी आणि कायद्यानुसार तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी आता जोर धरत आहे. या प्रकरणात प्रशासनाने पुढील काळात कोणती भूमिका प्रशासन घेते याकडे म्हसरूळ परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. आमच्यावर खूप अन्याय झालेला आहे. प्रवीण शाह यांनी आमच्या जागेवर 50-60 गुंड पाठवून आमच्यावर मारहाण करून त्यांनी लेडीज पण पाठवल्या होत्या आणि डिपार्टमेंट पण आमची केस घेत नाही. महानगरपालिकेच्या गाड्या येऊन आमचं सगळं शेड मोडून तोडफोड करून निघून गेले. डिपार्टमेंटच्या गाड्या येत आहेत, पाहून निघून जात आहे. आमची केस पण घेत नाही आहे. तर आम्हाला न्याय पाहिजे. आम्ही आज उपोषणाला बसलेलो आहोत. आमची 86 पासून केस चालू आहे. तर 1-2 वर्षापासून शहाचे माणसं येऊन आम्हाला धमकी देऊन निघून जात आहे. केस चालू असताना त्यांनी आमच्या जागेवर कब्जा केलेला आहे. तर डिपार्टमेंटसुद्धा काही करत नाही आहे. बघताय निघून जात आहे. आम्ही केस द्यायला जातो आहे तर कोणी केस पण घेत नाही आहे. उलट आमच्याच लोकांना धमकी दिली जाते तर तुम्हाला जेलमध्ये टाकू आम्ही किंवा हातपाय मोडू तुमचे. त्यांच्या तरी 30-40 लेडीज होत्या. त्यांनी माझा हल्ला केला. त्यांनी माझ्या गालात मारली. माझे केस ओढले. माझा फोन पण हिसकला त्यांनी आणि हाणलं पण मला. काय आम्ही दिंडोरी जकात नाक्यावर आम्ही राहायला आहे. आमचं सगळं तिथं टपरे होते. यांनी सगळे मोडतोड केली. प्रवीण लालचंद शाह राहणार टिळकवाडी काय त्यांनी 70-80 गुंड आणि 30-40 लेडीज आणून आमच्यावर हल्ला केलेला आहे त्यांनी. आणि एकदा कब्जा काढून गेली महानगरपालिका. त्यांनी लगेच महानगरपालिकेची गाडी असताना लगेच टँकर आणला शहानी. तो टँकर लगेच तिथं उतरवली. ती टपरी लगेच तिथं अतिक्रमण केलं. लगेच तार कंपाऊंड सगळं मारून आणि आम्हाला उचलून दिलं. आणि आम्हाला कुठल्याही परिवाराने साथ नाही दिली, पोलिसांनी साथ नाही दिली. डिपार्टमेंटला आम्ही 112ला फोन लावून 112नी सुद्धा जागेवर येऊन आम्हाला काहीच विचारपूस केलेली नाही आहे. हां, महापालिका देईल होते तुम्ही खाली करायचे आदेश आलेले आहे आम्हाला. एवढे ना महापालिका कोण होते अधिकारी राहुल जाधव. हा, त्यांनी कब्जा मारलेला आहे ना. गुंडांनी म्हणजे शहाने कब्जा मारून घेतला. यांना खाली करायला लावलं महानगरपालिकेला पैसा देऊन घेऊन, डिपार्टमेंटला पैसा देऊन घेऊन सगळी दाबादाब करून आम्हाला तिथून जमीन किती वर्षापासून करताय? आम्ही कमीत आमच्या ताब्यामध्ये 48 सालापासून जमीन येते. आमच्या आज्याने 48 सालापासून जमीन खरेदी केली. सध्या ताबा आमचाच होता, पण 20 तारखेपासून सगळा ताबा खाली केलेला आहे त्याने आमच्यावर. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.